आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक काचेची भरणी आणि त्याच्यामध्ये काहीतरी दिसत आहे, हो ना? ही नुसती भरणीच नाही तर ही जादूची भरणी आहे। ही जादूची भरणी वापरून तुम्ही सुद्धा अगदी 10 मिनिटात कोणताही नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता। आणि आपण आज हा उपमा फक्त 10 मिनिटांमध्ये बनवलेला आहे। तर तुम्ही सुद्धा सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी उपमा बनवायचा असेल किंवा मिस्टरांना नाश्त्यासाठी बनवायचा असेल तर हा उपमा तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये बनवू शकता। चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा। आता आपण सुरुवातीला गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण आता हे अर्धा किलोच्या जवळपास प्रीमिक्स बनवून घेणार आहे। तर त्यासाठी आपण आता 2-3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा हरभरा डाळ। ही डाळ तेलामध्ये 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आणि आता नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत उडीद डाळ। उडीद डाळ आपण नंतर घातलेली आहे कारण हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि उडीद डाळ पटकन भाजते। तर आता आपण ह्या दोन्ही डाळी घातलेल्या आहेत त्या थोड्याशा परतून घेत आहेत आणि आता आपण घातलेलं आहे 1 चमचाभर मोहरी। आता मोहरीसुद्धा आपली छान तडतडली पाहिजे। तुम्ही जर ही फोडणी आपण प्रीमिक्ससाठी तयार केलेली असेल ना घरात तर इतका घमघमाट सुटतो ना। तर आता आपल्या ह्या डाळी आणि मोहरी तडतडलेली आहे। आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे एकदम बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि एकदम बारीक कट करून घेतलेले आपण अद्रक घातलेले आहे। तर आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 3-4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। परतत असताना खूप छान सुगंध सुटलेला आहे ह्या कढीपत्त्याचा, कोथिंबीरीचा। आता आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत अर्धा किलो रवा। तर तुम्हाला जर ही प्रीमिक्स जास्त बनवायचं असेल 1 किलोच्या दरम्यान तर तुम्ही 1 किलोचं सुद्धा बनवू शकता। साहित्य जे आपण वापरलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट वापरा। तर आता आपण हा रवा जो आहे तो आपण रेग्युलरचा रवा जसा भाजून घेतो ना चांगला 8 ते 9 मिनिटांपर्यंत मीडियम गॅसवर, तर त्याच पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि थोडासा कलर चेंज झाला पाहिजे रव्याचा। भाजत असताना थोडासा कलर चेंज होतो आणि रव्याचा थोडासा वाससुद्धा सुटतो भाजल्यानंतर। तर आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हे प्रीमिक्स जर मुलं तुमची बाहेर शिकायला असतील आणि त्यांनासुद्धा वेळ कमी असतो तशा वेळी मुलांनासुद्धा हे प्रीमिक्स देऊ शकतो। तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचाभर मीठ आणि तर आता आपलं हे प्रीमिक्स जे आहे ते तयार झालेलं आहे। तर आपण ह्याला भरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। हे प्रीमिक्स आपलं 6 महिन्यापर्यंत आरामात टिकतं। तर आता आपण ह्याचा उपमा बनवणार आहोत। उपमा बनवण्यासाठी आपण 2 व्यक्तींसाठी एक मीडियम आकाराची आपली रेग्युलरची जी वाटी आहे ना तर ती घेणार आहोत। तर आता आपण फोडणीमध्ये घातलेले आहे थोडेसे जिरे, कांदा आणि मिरची। तर आता कांदा कट करायला आणि हे परतण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, आता तुम्हाला तर माहीतच आहे। आणि थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे। आपण प्रीमिक्समध्ये सुद्धा मीठ वापरलेलं असल्यामुळे आता आपल्याला थोडंसं मीठ जपूनच वापरायचं फोडणीमध्ये। आणि आपला कांदा आता परतून झालेला आहे। आता आपण फोडणीमध्ये पाणी घातलेलं आहे। 1 वाटी जर प्रीमिक्स असेल तर 2 वाटी पाणी घालायचं। आणि आता ह्या पाण्याला उकळी फुटली की आपण हा रवा जो आहे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित। आता ह्याला आपण सतत हलवत राहायचं आहे कारण ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। आणि हे बघा 5 मिनिटामध्ये हा उपमा जो आहे तो आपला शिजून तयार होतो, एकदम सुटसुटीत तयार होतो। आणि आपण याच्यामध्ये आता एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे आहे 2 चमचे दही आहे। आपण ते 1 चमचाभर साखर टाकून फेटून घेतलेलं आहे। आणि आता हे दही घातल्यानंतर तुमच्या उपम्याची टेस्ट जी आहे ना तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तुम्हीसुद्धा या पद्धतीने उपमा बनवून पहा, खरंच खूपच अप्रतिम चवीचा उपमा बनतो। आणि आता आपला उपमा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे किती सुटसुटीत बनलेला आहे आणि एकदम झटपटसुद्धा बनलेला आहे। तर फक्त आपण हे प्रीमिक्स जर अगोदर बनवून ठेवलं ना तर कुठलाही नाश्त्याचा पदार्थ अगदी 10 मिनिटात झटपट तयार होणार आहे। त्यामुळं तुम्हीसुद्धा असं प्रीमिक्स बनवून नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता आणि तेही झटपट, सकाळी कितीही घाई असो। तुम्ही जर वर्किंग वुमन असाल ना तुमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ। सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। प्रीमिक्सपासून बनवलेली दुसरी रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे, तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।